गेल्या काही दिवसांमधले महाराष्ट्रातलं हे वातावरण बघून आणि प्रामुख्याने त्याला कायम हिंदू मुस्लिम या अँगलनी बघितलं जातं, जिहाद या अँगलनी बघितलं जातं. काय भावना आहे तुमची, काय प्रतिक्रिया आहे सगळ्या प्रकरणांबद्दल, स्पेशली नाशिक मधलं प्रकरण आणि कालचं मीरा भाईंदर मधलं प्रकरण आणि कोल्हापूर मधलं प्रकरण? नाही, काय आहे की आपण काही 2-3च उदाहरण दिलेले आहे की हे जिहाद ते जिहाद म्हणून. करोना जिहाद होतं, मग लव जिहाद आहे, मग लँड जिहाद आहे, मग वोट जिहाद आहे. आता या ज्या माणसाच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या तुम्ही हे स्टेटमेंट दाखवलेले आहे, त्यांनी काही दिवसापूर्वी स्कूल जिहाद म्हणून हे केलेले आहे. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की जिहादचा अर्थ काय आहे, कुणालाही कळणार नाही. हे जे दररोज टीव्हीच्या समोर येऊन बडबड करणारे लोक जे आहे ना, ते त्यांनाही माहीत नाही आहे की जिहादचा अर्थ काय आहे. पण फक्त उर्दू शब्द दिसला की काहीतरी असेल, काहीतरी भयंकर असेल म्हणून शब्द ते वापरतात. आणि मला आज स्पष्टपणे हे सांगायचे आहे, कविता आपल्याला वाईट वाटेल, मी स्पष्ट बोलणार आहे की या देशाचे हिंदू आणि मुसलमानपेक्षा या देशाला जे खूप घातक जे आज झालेले आहे त्या देशाच्या गोदी मीडिया आहे. पहिलेही असे प्रकारचे खूप प्रकरण व्हायचे. असं नाही आहे की एका हिंदू मुलाच्या किंवा एका मुस्लिम मुलाच्या हिंदू मुलीसोबत किंवा हिंदू मुलाच्या मुस्लिम मुलासोबत प्रेम नाही होतं, असं नाही आहे. तुम्ही पण कॉलेजमध्ये शिकलेले आहे, मी पण कॉलेजमध्ये शिकलेले आहे. अनेक असे सक्सेसफुल मॅरेजेस आम्ही बघितलेलं आहे. पण जेव्हापासून 2014 पासून या देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आली, त्यांनी हे जे एक्सपेरिमेंट केलं होतं गुजरातमध्ये, त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांना हे कळलं की आपण विकासाच्या मुद्द्यावर नाही बोललं चालेल, आपण काही चांगले उपक्रम या देशासाठी आणणार आहे, राज्यासाठी आणणार आहे, ते नाही आणलं तरी चालेल. आपण इस्लामोफोबिया जे आहे की लोकांच्या मनामध्ये इस्लाम आणि त्याच्या मार्फत मुस्लिम समाजाच्या विरोधात इतकं द्वेष, आपण इतकं चीड निर्माण करू आणि त्याच्या ऐवजी त्यांना सत्तेची कुर्सी मिळणार, हे त्यांचा एजेंडा आहे. म्हणून आज ऍक्सिडेंट रस्त्यावर होतो, ड्रायव्हर चालवणारा कोणी हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल, लोक भीड़ इकट्ठा होतो आणि ते ऍक्सिडेंटला ऍक्सिडेंट नाही म्हणतं कि मुसलमान ने हिंदू को मार दिया किंवा हिंदू ने तो मुसलमान को टक्कर दे दी, असंच अर्थ काढतात. आणि सुरू आपले ज्या लोकांना फुकटाचे राशन देऊ लागले हे सरकार, 140 कोटी जनतेपैकी 80 कोटी जनतेला फुकटाचे राशन देणारी भारतीय जनता पार्टी.